पोलादपूर तालुक्यात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले। शनिवारी रात्री 2 तासाहून अधिक वेळ वीज खंडित झाल्यामुळे पोलादपूरकर अंधारात। पावसाळा सुरू झाला की पोलादपूर तालुक्यात ग्रामीण भागात व शहरी भागात विजेचा खेळ खंडोबा नेहमीच चालू होतो। जून महिन्यापासून हा अनुभव पोलादपूरकरांना येतच आहे। कायमस्वरूपी उपाययोजना याच्यावर कधी केली जात नाही। पोलादपूर तालुक्यासह शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे पोलादपूरकर अक्षरशः हैराण झालेले असून शनिवारी रात्री 2 तासाहून अधिक काळ वीज पुरवठा खंडित झाल्याने पोलादपूरकरांना अंधारात राहावे लागत आहे। मागील काही महिन्यांपासून दिवसारात्री कोणत्याही वेळेत वीज पुरवठा खंडित होत आहे। नागरिकांची विद्युत उपकरणे नादुरुस्त होत आहेत, त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे। तसेच पोलादपूर शहरासह तालुक्यात महावितरणाचे अनेक पोल हे गंजलेले असून धोकादायक स्थितीमध्ये आहेत। नागरिकांकडून वारंवार तक्रार करून देखील यामध्ये कोणताच बदल केला जात नाही। तसेच वीज पुरवठा खंडित होण्याची सत्र पोलादपूर तालुक्यात कायम असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। पोलादपूर महावितरणाकडे पुरेसा कर्मचारी वर्ग दिसत नाही, त्यामुळे तांत्रिक बिघाड लगेच सुधारले जात नाहीत। गेले अनेक वर्ष जुन्या लाईन बदलण्याची गरज आहे। तसेच बरेच ठिकाणी गंजलेले फोन आढळून आले आहेत। गोरेगाव विभागाकडून याची दक्षता घेऊन तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी मागणी जनतेकडून होत आहे। महामुंबईसह प्रकाश कदम, पोलादपूर। नमस्कार, जय महाराष्ट्र। आपण पाहत आहात पोलादपूर शहरामध्ये वारंवार वीज खंडित होत आहे। वीज खंडित होत असताना अपडाऊन जी लाईट होत आहे त्याच्यामध्ये लोकांचे टीव्ही, फ्रीज ह्यासारख्या मौल्यवान वस्तू नादुरुस्त होत आहेत। त्याचप्रमाणे रात्री आपण पाहिलं की गंजलेला पोल पडून बाजेरी येथील जवळजवळ 4 ते 5 तास लाईट खंडित राहील। वीज वितरक महामंडळ याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेईल का? धन्यवाद। आज आमच्या रानबाजेऱ्या गावातील काल एक पोल गंजलेला पडला। त्याने अनेक वेळेला आम्ही तक्रार केली किंवा अर्जसुद्धा केले की आमचे पोल बदलण्यात यावे, पण अद्यापही आमच्या रानबाजेऱ्या गावामध्ये असे 3-4 असे पोल आहेत की ते अजिबात पूर्ण गंजलेले असून ते अजिबात त्यांची दुरुस्ती करता आली नाही। तसेच आमच्या आदिवासी वाडीमध्ये सुद्धा असे 2-3 पोल आहेत की लोकांच्या घरावर ते पोल पडू शकतात, पण इथले जे आपले इथले अधिकारी आहेत ते अधिकारी काही लक्ष देत नाही आहेत। आणि तुम्हाला बघायचं असेल हे 5चा पोल आहे ते आपल्या ट्रान्सफॉर्मर मागच्या वेळेला चोरी झाली होती, त्याच्यावरती पोलीस केस झाली होती, परंतु अद्याप तिथं तो ट्रान्सफॉर्मर त्याच ठिकाणी आहे, तो अजून काय बदललेला नाही आहे। तर माझी विनंती आहे की लवकरात लवकर पोल बदली करून की आम्हाला चांगली सुविधा मिळेल।